हाय, तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज इथे मी चना ड्राय बनवायला घेतला आहे। तर चला आपण डायरेक्ट रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज इथे मी चना फ्राय बनवायला घेतला आहे। त्यासाठी काबुली चणे मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेत। तर काबुली चणे पाण्यामध्ये सध्या असेच राहू दे तोपर्यंत मी इथे छोटा आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सर मध्ये बारीक पेस्ट आपण याची करून घेऊ। तर इथे आला मिरची लसूणची पेस्ट पण रेडी झालेली आहे। आता आपण या चण्यांना व्यवस्थित धुवून घेऊ आणि कुकर मध्ये 2 शिट्ट्या घेऊ आणि याला शिजवून घेऊ। तर व्यवस्थित धुवून घेतले ते चणे, याच्यामध्ये थोडासा मीठ टाकते। आता आपण कुकरला लावू आणि 2 शिट्ट्या घेऊ। मोठ्या गॅसवरच करू पटापट। आता थोड्या वेळानंतर आपण बघू। तर आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता आपण गॅस बंद करू आणि याला असं थोड्या वेळ ठेवू। यातली सगळी वाफ निघून जाऊ दे, मग कुकर ओपन करून बघू की चणे शिजलेत का नाही ते। तर आता आपण कुकर उघडून बघूया की चणे शिजलेत का ते। तर साल निघते म्हणजे याचा अर्थ चणे शिजले असतील। तर आता यातला आपण सगळं पाणी काढून घेऊ। तर ह्या चण्यांचं सगळं पाणी मी काढून घेतलाय। यांना एका ताटामध्ये ठेवलंय। इथे 2 चमचा मैदा आणि 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि ही आला लसणाची पेस्ट केली होती। तर आता आपण आधी थोडीशी आला लसणाची पेस्ट अशी टाकू याच्यामध्ये। आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जो मिक्स करून ठेवलाय तो टाकू सगळीकडे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू चवीपुरता। याच्यामध्ये थोडासा कलर पण टाकते म्हणजे अजून चांगला दिसेल एकदम। याच्यामध्ये थोडासा कलर टाकलाय। तर आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर बघा, सगळ्या चण्यांना आपण व्यवस्थित आलं लसूण पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ व्यवस्थित लावून घेतलाय। तर आता इथे मी परत थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतलाय। तो का घेतलाय ते समजेल तुम्हाला। तर त्याच्या आधी मी डायरेक्ट हे चणे तेलामध्ये तळून बघते। तर एका साईडला मी तेल पण तापत ठेवलाय। तर तेल तापलाय, आता याच्यामध्ये आपण चणे तळून घेऊ। आधी थोडेच असे तळून बघते की व्यवस्थित होतात का। तर हे झालेत, यांना आपण काढून घेऊ। तर एक डिश घेतले, त्याच्यामध्ये हे चणे टाकते मी आणि हा जो आपण पीठ घेतलाय तो असा याच्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असा याला पीठ लावून घ्यायचा चण्यांना। म्हणजे सगळीकडे असं व्यवस्थित पीठ लागतो। तर आता यांना डायरेक्ट आपण तळून घेऊ। तर आता चणे तळून झाल्यावरच मी डायरेक्ट दाखवते तुम्हाला। तर चना ड्राय रेडी झालाय। तर इथे मी लसूण पण थोडासा तळून घेतलाय। तर आता याला आम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ। तर कसा वाटला तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटू पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।